नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप महत्त्वाचा होणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत इथे पदभरती निघालेले, त्याच्यामध्ये विविध 620 पदांसाठी ते पदभरती निघाले। त्याच्यामध्ये 30 वेगवेगळ्या संवर्गासाठी इथे पदभरती केली जात होती। त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की एनएचएम अंतर्गत म्हणजे आरोग्य विभागाअंतर्गतची पदे भरणार होती, त्यासोबतचा आपण आज या व्हिडिओमध्ये अनालिसिस पाहणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म किती भरले गेलेत, म्हणजे आतापर्यंत जिथे एनएचएम अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले ते किती अर्ज भरण्यात आलेले आहेत आणि कॉम्पिटिशन किती असणार, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त वेळ आपण शेअर करा, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। तर चला व्हिडिओला आता सुरू करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता जसं की आपल्याला माहिती आहे एएनएम अंतर्गत 38 पदे आपल्याला पाहण्यासाठी भेटत होती। जेएनएम ची होती बघा 131 पदे इथे तुम्हाला पाहायला भेटली आहे। टोटल 169 पदे इथे आरोग्य विभागाची तुम्हाला इथे पाहायला भेटत आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आहे आता सर्वात महत्त्वाचं का बघा, इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच एनएमएमसी अंतर्गत इथे ट्विट करण्यात आलेलं आहे। तर काय बघून घ्या, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील म्हणजे वेगवेगळे 30 प्रकारचे पदे इथे होती। त्याच्यामध्ये 668 पदे एकूण इथे भरली जात आहेत वेगवेगळ्या 30 संवर्गातील पदांसाठी। तर त्याच्यामध्ये 84,000 अधिक अर्ज इथे आलेले आहेत भरतीसाठी विद्यार्थी मित्रांनो। तर त्याच्यामध्ये इथे सांगितलेलं आहे बघा, 84,774 इतके सर्व पदे इथे भरण्यात आले। त्याच्यामध्ये जेएनएम असेल, कनिष्ठ अभियंता असेल, आरोग्य कर्मचारी असतील, असे जे आहेत एकूण 84,774 पदे आले। तर आता आपण इथे व्यवस्थितपणे इथे पाहून घेणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लिपिक टंकलेखकच्या ज्या पोस्ट होत्या 135 पोस्ट होत्या आणि त्याच्यासाठी फॉर्म आलेले आहेत बघा 23,347 एवढे पोस्ट आलेले। आरोग्य कर्मचारी हिवतापसाठी 51 पोस्ट होत्या, 15,447 फॉर्म्स इथे भरले गेलेले आहेत। कनिष्ठ अभियंता स्थापत्य असतील यासाठी 83 जागे होत्या आणि त्याच्यासाठी 14,558 पदे आलेले। तर हे होतं आता माहिती होती। तर आपली महत्वाची बघा इथे स्टाफ नर्ससाठी माहिती आपल्याला इथे पाहून घ्यायची। आपल्या पोस्ट किती होत्या, 131 पोस्ट होते आणि यासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो 12,634 पदे, म्हणजे खूप सारे फॉर्म इथे पण भरण्यात आलेले। 131 जागेसाठी बघा 12,634 इथे फॉर्म्स भरण्यात आलेत। अशा प्रकारे एकूण 30 संवर्गासाठी एनएमएमसी अंतर्गत 84,774 पद फॉर्म्स इथे भरले गेलेले आहेत। तर आता आपण याचं डिटेल अनालिसिस करूया इथे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले फॉर्म होते बघा जेएनएम साठी 131 फॉर्म होते आणि त्यासाठी 12,634 फॉर्म्स इथे भरण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे 12,634 फॉर्म्स आहेत हे सर्व विद्यार्थी ते परीक्षा देणारे नसतात। तर त्याच्यामध्ये काय असतं बघा, 40% जे विद्यार्थी असतात ते अशाच प्रकारे फॉर्म भरत असतात किंवा ते भरायचं म्हणून फॉर्म भरत असतात, परीक्षेला येत नाहीत, म्हणजे त्यांचा काही इंटरेस्ट नाही, फक्त फॉर्म भरायचं म्हणून भरण्यात येतात। तर याच्यामध्ये 40% जर कटले तर याच्यामध्ये 5,000 पण विद्यार्थी ते कटतात। त्याच्यानंतर बघा झेडपी एनपी अदर एक्झाम्स झाले आहेत, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते पण इथे फॉर्म भरतात। तर त्याचे समजा 301 विद्यार्थी इथे कमी झाले तर त्यांनी दुसऱ्या इथे पोस्टिंग घेतलेली असेल तर त्यांची इथे आपण एवढे विद्यार्थी इथे कमी करू शकतो। आता जे विद्यार्थी परीक्षेसाठी फॉर्म तर भरतात पण परीक्षेसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही, जवळपास 150 विद्यार्थी इथे आता समजा आपण इथे कमी केले। त्यानंतर काही विद्यार्थी असतात की फॉर्म पण असंच भरून टाकतात, त्यांना काहीच घेण्यात नाही, तर ते विद्यार्थी असे कटले। जवळपास अशा प्रकारे एकूण विद्यार्थी 50% उमेदवार तर इथे ड्रॉप होऊन जात असतात। तर उरतात किती आता पहा, 6,934 विद्यार्थी ते जे सिरियस आहेत या परीक्षेबाबत आणि या जॉब्स बद्दल जे विद्यार्थी ते सिरियस ते आहेत बघा, जवळपास 7,000 विद्यार्थी सिरियस आहेत आणि आपल्या पोस्ट किती आहेत, 131 पोस्ट आहेत। आता जर 6,934 ला 131 पोस्टने डिवाइड केलं तर पर विद्यार्थ्याला आता बघा किती 52 हे इथे उत्तर येते। हे उत्तर काय विद्यार्थी पहा, इथे एका पोस्ट साठी इथे 52 विद्यार्थी फाईट
करत आहेत. तर एका पोस्टसाठी 52.93 मध्ये जवळपास 53 विद्यार्थी एका पोस्टसाठी इथे लढणार आहेत. तर असं तुम्हाला कॉम्पिटिशन इथे पाहायला भेटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कॉम्पिटिशन काहीच नाही. एका पोस्टसाठी 52 विद्यार्थी म्हणजे काहीच नाही. एका पोस्टसाठी इथे 200, 300 उमेदवार इथे विद्यार्थी मित्रांनो फाईट करत असतात. तुमच्यासाठी अत्यंत ही सुवर्ण संधी आहे. या संधीला गमावू नका आणि लवकरात लवकर तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा. इथे तुम्हाला आरोग्यभरती कोणत्याही प्रकारचे ते कॉम्पिटिशन पाहायला भेटणार नाही विद्यार्थी मित्र. हे झाले फक्त इथे जे 6,934 विद्यार्थी हे फक्त इथे परीक्षा देणारे असतात. पण याच्यातून पण जे विद्यार्थी सिरियस अभ्यास करतात ते पण याच्यापेक्षा 50% असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांनी आता लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. ही जी एक्झाम आहे तुमची 2 ते 2.5 महिन्यामध्ये होऊ शकते. तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. कोणी या संधीला गमवायचं नाही. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी निवडून अशा काही बुक्स आणल्या जिथे तुम्ही अभ्यास करून इथे ही जॉब इथे क्रॅक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्यासाठी आपण काही अशा ज्या बुक्स आहेत ते इथून निवडून आणले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी या बुक्स डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. या परचेस करून घ्यायच्या आहेत. या बुक्सची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्ही कुठल्याही अकॅडमीच्या इथे ट्युशन करू शकता, ऑफलाईन करू शकता किंवा ऑनलाईन करू शकता. तुम्ही काही करा, पण विद्यार्थी मित्रांनो ही सुवर्ण संधी गमवू नका. बघा, आपण तुमच्यासाठी इथे 3 बुक्स रेफर केले आहेत. एक आहे 220 रुपयाची आहे, एक 597 आणि एक 951. जी तुम्हाला इथे परवडणार आहे ती तुम्हाला इथे ऑर्डर करून त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून घ्यायचा विद्यार्थ्यांना. या सर्व बुक्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे पुरवलेली आहे. तर ही होती बघा विद्यार्थी मित्रांनो ॲनालिसिस होतं. अशा प्रकारे इथे कॉम्पिटिशन वगैरे तुम्हाला आता सर्व गोष्टी समजलेल्या असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर आपल्या डिस्क्रिप्शन म्हणजे लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलची. सर्वांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तिथे तुम्हाला सर्व महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात अगोदर भेटत असतात. त्या सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त आपण व्हिडिओला शेअर करा. तुमची काही कॉमेंट असेल, तक्रार असेल तर ते पण इथे करायचं. सर्व विद्यार्थ्याला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलला ऑलवरती प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या जॉबचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.